2019 मध्ये महाविकास आघाडीत मुख्यमंत्री होण्याची एकनाथ शिंदेंची इच्छा होती, पण ते ज्युनियर असल्यानं त्यांची संधी हुकली. ज्यांनी दिल्लीत शिंदेंचा सत्कार केला त्याच शरद पवारांनी आणि अजित पवारांनी शिंदेंच्या नावाला विरोध केला होता असं त्यांनी सांगितलं. शिवाय भाजपने शब्द पाळला असता तर शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते असा दावाही संजय राऊतांनी केलाय. मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी काय मिळवलं? मुंबईच्या वरळीमध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी केलेलं हे वक्तव्य. शिंदेंच्या दाव्याला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी संजय राऊतांनी उचलली आणि मोठा गौप्यस्फोट केला. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला. राऊतांच्या दाव्यानुसार 2019 साली जर भाजपने 50-50चा फॉर्म्युला मान्य केला असता तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंची पसंती ही शिंदेनाच होती. जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार सत्तेत आलं तेव्हा शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण ज्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंचा सत्कार केला त्याच शरद पवारांनी शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय. ना शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना, पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती. एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला. राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ शिंदेंनी मात्र काहीही बोलण्यात तितकंसं स्वारस्य दाखवलं नाही. महाराजांना श्रद्धांजली वाहिली. अरे बाबा, आता ते जाऊ दे ना. पुलाखालून खूप पाणी गेलं निघून, आता आपण पुढे गेलो आहे. अरे बाबा, आता ते जाऊ दे ना. पुलाखालून खूप पाणी गेलं निघून, आता आपण पुढे गेलो आहे. मात्र शंभूराज देसाई आणि उदय सामंतांनी देखील भूतकाळातल्या आठवणी जाग्या करत संजय राऊतांना उत्तर दिलंय. 21 दिवस आम्हाला फिरवलं मुंबईमध्ये. नवीन आमदार आम्ही निवडून आलतो 2019च्या विधानसभेला. 15 दिवस आम्हाला ठेवलं आणि आमच्याकडं असं बोर्ड दाखवलं. मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी, शिंदे साहेब आमच्या बरोबर बसले होते आणि शिंदे साहेबांकडे बोर्ड दाखवून म्हणले मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. एका रात्रीत काय घडलं? आणि जर तुम्ही संजय राऊत आता म्हणतायत ना पवार साहेबांचा विरोध होता, 5 वर्षात का नाही बोलला? पवार साहेबांच्या मांडीला लावून बसताय ना अजून सुद्धा. एकनाथ शिंदे साहेबांना ज्या पद्धतीनं त्यावेळी बाजूला करण्यात आलं, शरद पवार साहेबांचं नाव सांगून, हे आम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला विरोध केला हे धादांत खोटं आहे. उलट शरद पवार साहेबांच्या नावाचं भांडवल करून काही लोक स्वतः मुख्यमंत्री बनले. काही लोक म्हणजे ट्रोक कुणाकडे आता जे बनले त्यांच्याबद्दल. दरम्यान या सगळ्या वादात नितेश राणेंनी उडी घेतली आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला राऊतांचाच विरोध होता असा थेट आरोप केला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राजाराम राऊतचा विरोध होता. थोडं मनमोकळी तुम्ही केसरकर साहेबांना बोला तर ते बोलतील खरं काय सत्य काय. नेमकं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याच्या अगोदर हे स्वतः स्वप्न बघत होते. आमदारांना फोन गेलेले सामनातून, पण जमायच्या टायमाला 5-7 आमदार बनले व जमले. दरम्यान राऊत ज्यांना ज्युनियर म्हणाले ते एकनाथ शिंदे पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. शरद पवारांना शिंदे ज्युनियर वाटल्याचा दावा राऊत करतायत, तर त्याच शरद पवारांनी भर कार्यक्रमात शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं. तात्पर्य काय? जसं राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, तसा कुणी कायमचा ज्युनियर किंवा सिनियर नसतो. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.